सूर्यनारायण चारही दिशा उजळून काढत पूर्वेला प्रसन्नपणे उगवतो. पशुपक्षी आळस झटकून सूर्यनारायणाच्या स्वागताला तयार होतात. गवतावरचे दवबिंदू मोत्यांची उधळण करायला सज्ज होतात. हवेतला गारवा कमी होऊन उबदार वातावरण सर्व प्राणीमात्रास सचेतन करत होते. ओढ्याचे झुळझुळ वाहणारे पाणी सूर्यप्रकाशाने शीशमहालासारखे भासत होते. रानातले सूर्यफूल झोपलेल्या मानावर करत डौलाने उभे होते. रानातल्या रानफुलांवर फुलपाखरे मुक्तपणे बागडत होते. मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध सर्वदूर पसरला होता. कमळी अंथरुणातून उठून सूर्यनारायणाला हात जोडते. आज तिच्या चेहऱ्यावरचे तेज सूर्यनारायणाला सुद्धा लाजवेल एवढे प्रखर होतं. तन आणि मन अंगातली मरगळ झटकून प्रसन्नपणे प्रियकराच्या भेटीच्या ओढीने तयार होते. कमळी झटकन चूल पेटवून चहा ठेवते. बाहेर अंगणात येऊन झाडू मारून सडा टाकते. बंड्याला झोपेतून उठून तोंड धुवायला पाणी देते. मग चहा घेऊन कमळी स्वयंपाकाला लागते. पटापटा चुलीवर 4-5 भाकरी भाजून घेते. 2-3 कारले कापून मस्त झणझणीत भाजी बनवते. बंड्या पण मुख मार्जन करून चहा घेऊन ओसरीवर जाऊन बसतो. कमळी चुलीवरचा तवा खाली उतरून अंघोळीला पाणी गरम करायला ठेवते. भानुसावकार अंघोळ करून ओसरीवर येऊन बसतो. गोदावरी न्याहारी घेऊन येते. भानुसावकार मस्त न्याहारी करून पानाला काच चुना लावत असतो. तेवढ्यात गावचे सरपंच आणि पोलीस पाटील येतात. झाला का विड्याला काच चुना लावून? सरपंच बोलत बोलत पायऱ्या चढून वर येतात. आज सकाळ सकाळ सरपंच आणि पोलीस पाटील संगटच आलासा समद अलबेल हाय ना व? भानुसावकार पानाला चुना लावत बोलले. वय समद अलबेल हाय बघा. गावचा मारुती राया जागृत आहे गावाचं रक्षण कराया. पोलीस पाटील बोलले. भानुसावकार गोदावरीला चहा घेऊन यायला सांगतो. तोपर्यंत हे तिघेजण इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसतात. गोदावरी चहा घेऊन येते. सरपंच आणि पोलीस पाटील चहा घेतात. सावकार, तुमच्यासोबत थोडं खाजगी बोलायचं आहे म्हणून मी आणि हे पोलीस पाटील आलो बघा तुमच्या घरला. बोला की मग सरपंच, एवढं अडखळत का म्हणून बोलतासा? भानुसावकार त्यांना वेढा देत बोलले. खरं तर मामला थोडा नाजूक आहे. समत्या गावात कुरबूर सुरू झाली आहे. गावातले बरेचसे लोक आमच्या घरी येऊन गेले. पोलीस पाटील विडा तोंडात ठेवत बोलले. काय आहे ते स्पष्ट बोला. हे असलं कोड्यात बोललेलं मला कळत नाही बघा. भानुसावकार थोडेसे त्रासिकपणे बोलला. पोलीस पाटील सरपंचांना डोळ्याने इशारा करत पुढचं बोलायला सांगतो. सरपंच थोडं खाकरून बोलायला सुरुवात करतात. हे बघा सावकार, समज स्पष्टच बोलतो आता. तुमच्या आणि कमळीच्या लफड्याची चर्चा समद्या गावात सुरू आहे. गावातले बरेच असे गडी आणि बायका चावडीवर येऊन तक्रार करून गेल्यात. सरपंच एका दमात बोलले. अहो सरपंच, आमचं तसं लफडं बिपडं काय नाही बघा. म्या फक्त त्या कमळीला मदत करीत होतो. भानुसावकार थोडा चाचपडत बोलला. लफडं नसेल तर चांगलंच आहे, पण गावातल्या लोकांनी कमळीला गावाच्या बाहेर हाकलून द्यायची विनंती केली. त्या कमळीमुळे गावच्या तारण्या पोरी बिघडायला नको म्हणून गावच्या लोकांनी चावडीवर तक्रार केली. पोलीस पाटील म्हणाले. काय, कमळीला गावाच्या बाहेर काढायचं? अहो पण सरपंच, कुठे जाईल ती बिचारी? नवरा असा हात गाळ्यात बांधून खाटावर पडून आहे. कुठं म्हणून जायचं त्या बिचारीने? भानुसावकार कळवळीने बोलला. तुमचं समज खरं आहे सावकार, पण समद्या गावात तुमच्या लफड्याची चर्चा सुरू आहे. कमळीला कोणी नावाने हाक मारतच नाही. आता समद्या बायका तिला चिनाल रांड अशा हाका मारतात. अहो पण या समद्यामध्ये त्या बिचारीला कशापायी त्रास देत असा? काहीतरी दुसरा मार्ग सुचवा सरपंच. भानुसावकार कळवळीने बोलला. आता दुसरा मार्ग काय नाही बघा सावकार. कमळीला गावाबाहेर हाकलून द्यावंच लागणार. सरपंच हताशपणे बोलले. भानुसावकाराने मग पोलीस पाटलाला विनवणी केली. बराच वेळ भानुसावकार पोलीस पाटलाची आणि सरपंचाची मनधरणी करत होता. शेवटी पोलीस पाटील एक मार्ग सुचवतात. हे बघा सावकार, एक मार्ग आहे. तुम्ही चावडीवर येऊन समद्या ग्रामस्थांना सगळं नीट सांगा. त्यांना विश्वासात घ्या. हा एवढा एकच मार्ग आहे बघा. पोलीस पाटील एवढे बोलून भानुसावकाराकडे बघतात. थोडा वेळ कोणीच काही बोलत नाही. सावकार बोला काहीतरी. शेवटी सरपंच शांततेला भंग करत बोलतात. ठीक आहे, मग जर हा एवढाच मार्ग असेल तर मी समद्या गावाला हात जोडून विनंती करतो. भानुसावकार त्या दोघांच्या नजरेला नजर देत बोलला. सरपंच, पोलीस पाटील आणि भानुसावकार चावडीवर जातात. गावातल्या लोकांना चावडीवर यायला बोलावणं जाते. घाटकाभरात ग्रामस्थांची गर्दी वाढते. सरपंच सगळ्यांना शांत करीत खाली बसायला सांगतात. गावातली पुरुष बायका वयस्कर मंडळी सगळे चावडीवर जमा होतात.
पोलीस पाटील भानुसावकाराला बोलायला म्हणून इशारा करतात. भानुसावकार सगळ्यांच्या समोर उभा राहत हात जोडून नमस्कार करतो आणि बोलायला सुरुवात करतो. म्या भानुसावकार, तुम्ही केलेल्या तक्रारीबद्दल कमळी एवढाच मी सुद्धा दोषी आहे. तर मग एकट्या कमळीवरच हा अन्याय कशापायी? ती गरीब आहे, तिच्या बाजूने उभा राहायला कोणी नाही, म्हणून तिच्यावर हा अन्याय का? तुम्ही सगळे जसं समजता तसं आमच्यात काहीच नाही आणि म्या तुमच्या समद्यांना हात जोडून विनंती करतो, एवढ्या वेळेस तुमची तक्रार मागे घ्या. याच्यानंतर तुमच्या डोळ्यांनी तुम्ही काय वंगाळ बघितलं तर बेधडक कमळीला गावाच्या बाहेर हाकलून द्या. पण एवढ्या वेळेस तक्रार मागे घ्या. माफ करा. भानुसावकार सगळ्या ग्रामस्थांना हात जोडून विनंती करतो. बराच वेळ लोकांची आपसात कुजबूज सुरू असते. मग गावातले काही वडीलधारी उठून बोलतात की गावात फक्त चर्चा सुरू आहे, कोणी तुमच्या दोघांना काही वंगाळ करताना बघितलं नाही, म्हणून एवढ्या वेळेस आम्ही तक्रार मागे घेतो. पण इथून पुढे असं काय आमच्या कानावर आले तर आम्ही थेट कारवाई करू. ग्रामस्थांच्या निर्णयाने भानुसावकाराच्या जीवात जीव येतो. तो परत हात जोडून सगळ्यांचे आभार मानतो. भानुसावकार चावडीवरून थेट कमळीच्या घराकडे निघतो. मनातल्या मनात देवाचे आभार मानतो. खूप मोठी बिलामत टळली म्हणून मनातून आनंदी होतो. कमळी दारातच कपडे वाळायला घालत होती. बंड्या बाहेर फिरायला गेला होता. भानुसावकाराला अचानक दारात बघून कमळीला खूप आनंद होतो. मालक तुम्ही? म्या मनात तुमचाच विचार करीत होती आणि तुम्ही थेट दारात प्रगट झालासा. कमळी हसत हसत बोलते. कमळी, आता माझा विचार करायचा सोडून दे. लय महागात पडलं असतं आजही. हे बघ कमळी, मी सुरुवातीला तुला वासनेच्या नजरेने बघत होतो, पण हळूहळू जशी जवळीकता वाढली तसं त्या वासनेचं रूपांतर प्रेमात झालं बघ. आपण मनाने जे करतो ते प्रेम असते, पण शरीरावर करतात त्याला भोग म्हणतात. ती वासना असते, ते प्रेम नाही. आजपासून फक्त मनाने प्रेम करायचं. त्याला कुणाचे बंधन नाही. पण जेव्हा मनावरचं प्रेम शरीरावर येते तेव्हा त्याला बंधने लागतात आणि आपलं हे नातं यो समाज कधीच मान्य करायचा नाही. भानुसावकार कमळीच्या नजरेत केविलवाने बघत बोलला. कमळीला तर क्षणभर काय सुचतच नव्हतं. नेमकं आजच का भानुसावकार हे असं बोलत आहे हे तिला कळत नव्हतं. मालक, काय झालं काय आज तुम्हासनी? का असं बोलतासा? कमळी भानुसावकाराकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघत बोलली. भानुसावकार कमळीला घडलेला सगळा वृत्तांत सविस्तरपणे सांगतो. कमळी हे सगळे ऐकून डोक्याला हात लावत खाली बसते. दोघे पण एकदम शांत बसतात. घरात बराच वेळ कुणीही काही बोलत नाही. तेवढ्यात बंड्या घरी येतो. रामराम सावकार, आज सकाळीच आलासा घरी. कमळे काय चहा पाणी केलं का नाही सावकारासनी? बंड्या खाली बसत बोलला. बंड्या, मी चहा प्यायला नाही आलो, तुला बोलायला आलो बघ. मग भानुसावकार आज गावात घडलेला सगळा प्रसंग बंड्याला सांगतात. ते सगळं ऐकून बंड्याच्या पायाखालची जमीनच सरकते. मालक, मला माहीत आहे तसलं लपडं काही नाही. लोकांनी फक्त पाप लावता येते. लोकांनी रामाच्या स्थितीला पण पाप लावलं होतं. बंड्या त्या दोघांकडे बघत बोलला. बंड्या, हे बघ, लोकांच्या तोंडासनी हात लावता यायचा नाही, पण आपणच नीट वागायला पाहिजे. मी जे सांगेल ते करशील का? मला वचन दे बंड्या. भानुसावकार बंड्याच्या समोर हात नेत बोलले. सावकार, तुम्ही जे सांगाल ते करायची तयारी आहे माझी. हे घ्या, म्या वचन देतो तुम्हासनी. असं बोलत बंड्या भानुसावकाराच्या हातावर हात ठेवून वचन देतो. हे बघ बंड्या, आजपासून मरेपर्यंत तू दारूला आणि जुगाराला हात लावायचा नाही. त्या वीटभट्टीवर आता कामाला जायचं नाही. तुम्ही दोघं नवरा बायको माझ्या शेतात कामाला यायचं. मी तुम्हाला उत्पन्नाचा 3रा हिस्सा देतो. एवढ्या उत्पन्नात तुमच्या संसाराला कशाचीच कमी पडणार नाही. आणि आता गावात राहायचं नाही. माझ्या मळ्यात मी तुम्हाला घर बांधून देतो. तुम्ही तिथेच राहायचं. सगळं शेत तुम्हीच सांभाळायचं. भानुसावकार दोघांकडे बघत बोलला. भानुसावकाराचं बोलणं ऐकून बंड्या आणि कमळी चटकन भानुसावकाराच्या पायावर डोके ठेवतात. दोघांच्या डोळ्यात अश्रू असतात. भानुसावकार त्या दोघांना उठवतो. मालक, तुम्ही लय मोठ्या मनाचे आहेसा. मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. आजपासून दारू जुगार बंद. गावातल्या भाराभानगडी पण नको. तुमच्या मळ्यातच राहतो आणि कष्टाने सोनं पिकवतो. बंड्या भरल्या डोळ्यांनी बोलला. भानुसावकाराच्या पण डोळ्याला पाणी येते. तो बंड्याच्या आणि कमळीच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद देतो. सुखाने संसार करा. एवढं बोलून भानुसावकार निघून जातो. वर्षभरात कमळीची कूस उजवती. नक्षत्रासारखा मुलगा तिच्या पोटी जन्माला येतो. बंड्या पण दारू जुगार सोडून शेतात कष्ट करून मातीत सोनं पिकवतो. घर धनधान्याने भरून जाते. अंगणात बाळकृष्णाच्या बाललीला सुरू होतात.
कमळीचे दारिद्र्याचे भोग संपून सुखाचे दिवस येतात. राजा राणीचा संसार फुलतो. कमळी आणि बंड्या एका जीवाने संसाराचा गाडा हाकतात. प्रेमात स्वतःच्या क्षणिक सुखापेक्षा आपल्या जोडीदाराचे आयुष्यभराचे सुख बघतो तो खरा प्रियकर. ते खरं प्रेम असतं. हे भानुसावकाराने कमळीचा आणि बंड्याचा संसार फुलवून आपल्या कृतीतून समाजाला दाखवून दिलं. मित्रांनो, हा या कथामालिकेचा अंतिम भाग होता. या कथामालिकेला आतापर्यंत तुम्ही दिलेला प्रतिसाद असाच पुढे पण कायम राहू द्या. आणि यानंतर चॅनलवर एक नवीन सस्पेन्स स्टोरी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.